नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। तर माझ्या ताईंना, दादांना, वहिनीला दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी एकदम सोप्या पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीने दिव्यांची पूजा कशी करायची आहे ते दाखवणार आहे। तरी व्हिडिओ कुठेही न स्किप करता लास्टपर्यंत बघा मैत्रिणींनो। आता इथं माझ्यापाशी मंदिराचाच पाट आहे ना, त्या पाटावरती मी लाल कपडा अंथरला, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकले आणि घासलेले दिवे आहेत ना स्वच्छ मी पुसून व्यवस्थित असे कपड्यावरती ठेवले। तर आता इथं माझ्यापाशी जास्त दिवे नाहीत, त्याच्यामुळे जेवढे आहेत त्यांची मी पूजा मनभावेने करणार आहे। दिव्यामध्ये तेल आणि वाती ठेवून घेतल्या। आता इथं मी कणकेचे दिवे बनवणार आहे। तर आता कणकेचे दिवे बनवताना मी म्हणजे पीठ मळताना त्याच्यामध्ये मीठ घातलं नाही, नुसतं पाणी घालून असं चांगलं मळून घेतलं, घट्ट मळून घेतलं आणि आता त्याचे मी दिवे बनवणार आहे। तर मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण दीप अमावस्या साजरी करत आहोत। दीप अमावस्याला काही ठिकाणी आषाढी अमावस्या किंवा दीपपूजा असे म्हटले जाते। आजच्या दिवशी आपण घरातले दिवे, पणत्या आणि समया स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे। आपल्या घरामध्ये दिव्यांना खूप महत्त्व आहे। दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अंधार दूर करणं, त्यामुळे आजच्या दिवशी दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात। तसेच आपल्या घरात वर्षभर आपण दिवे वापरत असतो। रोज देवघरात दिवा लावतो, संध्याकाळी दिवाबत्ती करतो, त्यामुळे आज त्या दिव्यांची स्वच्छता करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आज आपण दिव्याची पूजा करतो, पण त्याचबरोबर आपल्या मनातही एक छोटासा दिवा लावूयात। आपल्या मनात जर राग असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करूयात। कोणाबद्दल वाईट विचार असतील तर ते बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करूयात आणि आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे त्याबद्दल देवाचे आभार मानूयात। आपल्या घरात दिवा लावताना आपण अनेकदा म्हणतो, घरात सुख शांती राहू दे, पण सुख शांती फक्त घरातल्या वस्तूमुळे येत नाही। घरातले लोक एकमेकांशी प्रेमाने बोलले, एकमेकांना समजून घेतलं आणि एकमेकांना मदत केली तर घरातला आनंद आणखी वाढतो। म्हणून आज दीप अमावस्येच्या निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया। घरात शक्य तितके प्रेमाने बोलायचं, छोट्या गोष्टीवरून राग करायचा नाही आणि प्रत्येक दिवस सकारात्मक विचाराने सुरू करायचा। इथं बघा मी कणकीचे दिवे करून घेतले। तर इथं मी 11 दिवे करून घेतले आणि ताटामध्ये ठेवून घेतले। आता मी कणकेच्या दिव्यामध्ये अशा तुपाच्या फुलवाती असे ठेवून घेतल्या। त्यानंतर पितळाचे दिवे आहेत ना, त्याच्यामध्ये मी आपलं जे खातो ना नॉर्मल तेच दिवामध्ये टाकलं आणि वाती लावून घेतल्या। दीप अमावस्येचा हा दिवस मला आणखीन एका कारणामुळे आवडतो, कारण या निमित्ताने आपण आपल्या घरात जुन्या वस्तू बाहेर काढतो, स्वच्छ करतो आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं। आपण रोजच्या धावपळीत अनेक गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण असे सण आले की घराची स्वच्छता होते, देवघर आवरतं, आपण सगळं घर प्रसन्न आणि छान नीटनेटकं दिसतं। आज दिवे स्वच्छ करताना मला एक गोष्ट जाणवते, आपण दिवे स्वच्छ करतो तसेच आपल्या मनालाही वेळोवेळी स्वच्छ करण्याची गरज असते। मंडळी, घरात किती दिवे लावले यापेक्षा आपल्या मनात किती प्रेम आणि सकारात्मकता आहे हे जास्त महत्त्वाचे आहे। आज दीप अमावस्येच्या या सुंदर दिवशी आपल्या घरात सुख शांती आनंद समाधान राहो हीच मनापासून प्रार्थना। तर हे बघा मी सगळे आता दिवे लावून घेते। तर बघा मैत्रिणींनो, असं माझ्यापाशी असं लायटर आहे दिवे लावायचं, त्याने दिवे छान लागतात आणि आपण जसं गाडी फोल्ड करून तर दिवे लावल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण वाटत होतं ना, बाप्पा बी किती छान दिसतंय। तर तुम्ही बघू शकताय, एकदम प्रसन्न एकदम दिवाळीसारखं वातावरण झालं। तर खूप छान वाटत होतं, मनाला एक वेगळाच आनंद भेटत होता। त्यानंतर मी सगळ्या जे आपण कणकीचे दिवे केलेले आहेत ना, त्यांना आपण पितळाच्या दिव्यांना सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घेतलं, फुलं वाहून घेतली। आता सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मी सगळ्या दिव्यांना असं साखर दाखवली, प्रसाद दाखवला। त्यानंतर गणपती बाप्पाला या दिवाने सगळ्या दिव्याने वावळलं। तर 11 दिवाने मी गणपती बाप्पाला वावळून घेतलं। त्यानंतर बाहेर आले आणि दारासमोर त्यातले 2 दिवे ठेवले, एक तुळशीपाशी ठेवला। आता दारासमोर तुळशीपाशी दिवा ठेवून घरामध्ये आले। घरामध्ये आल्यानंतर हे बी ड्युटीवरनं आले होते,
तर ह्यांना बी ओवाळून घेतलं. कारण की आता मी शहरात राहते आणि गावाकडं ह्यांनी जर असते तर त्यांच्या आईनं त्यांना ओवाळलं असतं, पण मी आता इथं शहरामध्ये ह्यांना बी ओवाळून घेते मुलांसंगत. तर तुम्ही बघू शकता. तर 5 दिव्याने मी ह्यांना बी ओवाळून घेतलं, नेमाटी लावून बी. मंडळी, जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं मी माझ्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी मी असं करत असते. माझ्या मनाला बी खूप छान वाटतं आणि रोजच्याच त्या धावपळीमध्ये आपण असं काही रोज करत नाही. ह्यांना वळून झालं की लगेच शंभू बाळाला आणि राजेशला वळून घेतलं. त्यांनाही असं कणकेच्या दिव्याने 5 दिव्यांनी वळून घेतलं. तर देवाला म्हणलं, देवा माझ्या लेकरांना नवऱ्याला सुख समृद्धी आरोग्य आणि भरभराटीचं आयुष्य लाभू दे आणि उदंड आयुष्य त्यांना भेटू दे असं प्रार्थना केली आणि दोघांनाही वळून घेतलं. तर असं केल्याने खूप छान वाटतं. तर तुम्हीही करा आणि तुम्ही कसं केली दीपामावस्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पुन्हा अशा सुंदर गप्पांसोबत भेटूयात. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. घरातल्या या छोट्याशा दिव्यासारखं आपल्या आयुष्यातही नेहमी प्रकाश ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मैत्रिणींनो, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.